लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात धानोरा काळे मरसूळ येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची हमी विकसित भारत संकल्प यात्रा परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात विविध गावांमध्ये या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये योजनांची माहिती देण्याकरिता प्रत्येक गावातील मंदिर, ग्रामपंचायत चावडी इत्यादी ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा ही फिरती यात्रा असून या संकल्प यात्रेत प्रत्येकच गाव सहभागी होते असे नाही, पण बऱ्याच गावांमध्ये जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कोणत्याही शासकीय राजकीय कार्यक्रम होणार नाहीत। अशा कारणास्तव गावाबाहेर एसी कमान गावातील मुख्य रस्त्याची बाहेर जोपर्यंत गावात मराठा आरक्षणाचा GR येत नाही तोपर्यंत कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असा संकल्पच प्रत्येक गावात घेतला जात आहे। आणि विकसित भारत संकल्प यात्रा गावातून रद्द करून माघारी पाठवण्यात आली। यावेळी जगन्नाथ माणिकराव कदम, सोपान अच्युतराव रेंगे, देवीदास बाबूराव काळे, बाळासाहेब दौलतराव काळे, मोतीराम माणिकराव काळे, विठ्ठल दामोदर काळे, अंबादास वामनराव काळे, दयानंद बाळासाहेब काळे, निवृत्ती व्यंकटराव काळे, योगेश रमेश काळे, मुंजाजी सतीश, शिवाजी काळे इत्यादी लोकांनी या संकल्प यात्रेच्या दरम्यान आलेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून ही संकल्प यात्रा गावाच्या बाहेर घेऊन जावे अशी विनंती वजा मागणी केली। असं धानोरा काळे येथील मराठा आरक्षण गावकरी मंडळीने इथे साहेबाशी निवेदन दिलेलं आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पूर्णा परभणी प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर।